विकास सवंडकर यांचा वाढदिवस रामराज्य मित्रमंडळाच्या वतीनं विविध समाज उपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नेहमीप्रमाणे केवळ उत्सव साजरा न करता मंडळानं सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श पायंडा पाडलाय। या विशेष प्रसंगी मंडळानं सर्वप्रथम टेंभुर्णी गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप केलं। गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं। त्याचप्रमाणे वसमत येथील गोशाळेमध्ये गायींना चारा खाऊ घालण्यात आला, ज्यामुळे प्राणीमात्रावरील प्रेम आणि त्यांची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला। याशिवाय खांडेगाव पाटी येथील अपंग विद्यालयामध्ये मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यासोबतच त्यांना खाऊचं वाटपही करण्यात आलं, ज्यामुळे या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। यावेळी रामराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखर सवंडकर, गोविंद जाधव, वैभव क्षीरसागर, सुनील साळवे, भैया पाटील सवंडकर, वरद पाटील, सुंदर कावळे, अमोल पवार, सूरज पाटील नरवाडे, सोहम सवंडकर आदी सर्व मित्रमंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद। रामराज्य मित्रमंडळ आमचे मित्र विकास सवंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज खांडेगाव येथे मूकबधीर शाळा येथे आम्ही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व बिस्किट वाटप ठेवण्यात आले। तरी त्यांची इच्छा अशी पुढे चलून समाजसेवा करायची। कोणकोणते उपक्रम राबवले होते, कुठे कुठे राबवले? आम्ही सकाळपासून गावात जिल्हा परिषद शाळा येथे शालेय साहित्य वाटप केलं। तिथून गोशाळा येथे चारा दान केलं। तिथून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पण पुष्प अर्पण केलं। त्यानंतर इथं मूकबधीर शाळा येथे शालेय साहित्य वाटप केलं। सवंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रामराज्य मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष शेखरांना सवंडकर यांची उपस्थिती आम्हाला झालेली आहे इथं, आणि त्यांच्या थ्रू आम्ही बरेच काही सकाळपासून कार्यक्रम राबवलेले आहेत, जसं की गोशाळेत जाणे, गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर जाणे। त्यानंतर आम्ही इकडे मूकबधीर शाळा खांडेगावच्या आलो आणि त्यांना इथल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि बिस्किटचे पुढे वाटप करून असंख्य मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केलाय। तरी त्यांना इथून पुढे कोणतीच अडचण येऊ नये भविष्यामध्ये आई तुळजाभवानीच्या चरणी हीच प्रार्थना। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।